आजची दिवसाची सुरुवात झाली या गोड चहापासून। तुम्ही बघू शकतात किती मस्त चहा घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मनीषा कर्वे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। बघू शकतात जिथे आम्ही रूम केलेलं होतं तिथं त्या रूम वॉर्डनी मस्त आम्हाला चहा आणून दिलेला होता। आम्ही ही रूम केलेली होती। आम्ही आता आहोत इंदोरमध्ये आम्ही रात्री पोहोचलेलो होतो। उज्जैनवरून निघालो तर इथे 9-10 वाजले आम्हाला पोहोचायसाठी। ओंकारेश्वरचा आमचा आजचा टूर आहे, तर डायरेक्ट ओंकारेश्वर गेलो नाहीत कारण की इकडेच आम्हाला खूप लेट झालं, म्हणून म्हटलं इथे स्टे करूया आपण मस्त। तर इंदोरमध्ये राहिलो, तर रूम वगैरे केलं, तिथं झोपलोत वगैरे मस्त। आणि तिथे एक 56 गली आहे तिथचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या नंतर टाकणार आहे, कारण की हाच व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून इथे मी टाकलेला नाही आहे। तो पण व्हिडिओ खूप छान आहे, याच्यानंतर तो येणार आहे, तर तुम्ही बघायला विसरू नका। आम्ही फ्रेश वगैरे झालोत मस्त आणि गाडी वगैरे मध्ये बसायसाठी निघालोत मस्त। आणि ओंकारेश्वर जायचं आहे म्हटलं तर सकाळीच, कारण की इथून सुद्धा ते 3.5-4 तासाचा रस्ता आहे। जास्त किलोमीटर आहे नाही, पण ट्रॅफिक एवढी जास्त असते, भरपूर जास्त, म्हणून त्याच्यासाठी लवकर निघावं लागत आहे आम्हाला। चला म्हटलं चहा तर घेऊन झालं, थोड्या अंतरावर गेलोत, मग आम्हाला मस्त हॉटेल दिसलं, त्या हॉटेलमध्ये पोहोचलोत। म्हटलं चला रे इथे नाश्ता करून घेऊया। इंदोरमध्ये रात्री तर आम्ही थांबलोच होतो ना, तेव्हा तर मस्त झालंच होतं सगळं काही, जेवण म्हणा नाश्ता म्हणा आमचं खूप छान झालं होतं। पण मॉर्निंगला पण इथे जेव्हा आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबितले, इथल्या सगळ्या वस्तू टेस्ट केल्या मस्त। खांडवी, ढोकळा, गोड पण वस्तू, मावा, गुलाबजामुन सारखाच असते, त्याचं मी नावच विसरत आहे, मला ते काय तर लक्षात येत नाही। आणि समोसा पण घेतला, चायनीज समोसा, आणि गरम गरम मस्त जलेबी काढत होते, ते पण खाणार होतो आम्ही। तर सुरुवात केली पोह्यापासून, पोहे घेतले, खांडवी घेतली, सगळं काही घेतलं आणि खायला मस्त सुरुवात केलं। आणि स्नॅक्स म्हणून इथून मस्त आम्ही जे फिंगर असतात की नाही फ्राय केलेले, ते पण पॅक करून घेतलेले होते 2-3 मस्त छान छान, कारण की गाडीमध्ये बसलो तर चुटूर चारा खायला खूप जास्त आवडते आम्हाला, म्हणून इथे ते पण घेऊन घेतलं। म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊया। आणि ट्रॅव्हल एवढं जास्त होत आहे की भरपूर जास्त, जिथे तिथे पाणी प्या, नाश्ता करा, जेवण करा, बरोबर झोप नाही, नुसतं चालणं फिरणं हे ते, त्याच्यामुळे तब्येती सर्वांच्या खराब झालेल्या आहेत। आणि आमच्यासोबत ताई वगैरे पण होते, ते ताई वगैरे आधीच निघून गेलेले आहेत, कारण की त्यांच्या जिजूच्या सुट्ट्या कमी आहेत, म्हणून ते लवकर आपला प्रवास करत आहेत। तुम्ही बघू शकता तिथे आम्ही खायला सुरुवात केली। अयांशला एखादा टेबल पाहून तिथे मस्त बसवून दिलेला होता त्याला, तो पण मस्त एन्जॉय करत होता, त्याला खांडवी सर्वात जास्त आवडली, आम्ही पण एन्जॉय करत होतो। त्याच्यानंतर म्हटलं चला सगळं नाश्ता झालं, आता गोड काहीतरी खाऊन घ्यायचं। बघतात तर काय, बेसिंगच्या साईडलाच मस्त जलेबी निघत होती गरम गरम मस्त। अहोंनी मस्त जलेबी आणली घेऊन, तर जलेबी खायला बसलोत आम्ही मस्त सगळेच जण। जसं जसं प्लॅन केलं तसं तसं होईल म्हटलं, तर त्याचं सगळं काही उलटं होऊन जातं, जी प्लॅनिंग राहते त्याचं सगळं काही उलटं। आणि निघालो जसं तसं नाश्ता करून, मग त्याच्यानंतर ओंकारेश्वरचा रस्ता जो होता त्याच्या रस्त्याच्या अपोजिट साईडनं आम्ही गेलोत, कारण की ज्या रस्त्याने जाणार होतो इतकं गर्दी होती की भरपूर जास्त, 7-8 किलोमीटरचा ट्रॅफिक लागून होता भरपूर जास्त। म्हटलं चला दुसऱ्या रस्त्याने जावं। एका माणसाने आम्हाला सांगितलं हा रस्ता खूप चांगला आहे, त्या रस्त्याने गेलोत रे बाबा। बघू शकतात कसं रस्ता आहे, जशी तशी एक गाडी तिथून निघत होती, काही अंतरावर पाणी लागत होता, काही अंतरावर खाई होती, एवढे दगड की तिथे ब्रेक दाबल्याच्या नंतर सुद्धा आपली गाडी काही थांबत नव्हती, असं रस्ता होतं। तुम्ही बघू शकता जंगलामध्ये कोणाची गाडीला काहीही झालं कोणीही मदत करायला येणार नाही तिथे, असं रस्ता होतं। जसं तसं माझ्या अहोंनी इथून गाडी काढली, एवढे ट्रेन झालेले आहेत ते गाडी चालवण्यात की खूप जास्त। दोन्ही साईडनी जेव्हा आम्ही चालत होतो, दोन्ही साईडला खाई होत्या, अशा ठिकाणाहून माझ्या अहोंनी गाडी काढलेली आहे। देवाची कृपा, मनात ते एवढी भीती चालली होती की भरपूर जास्त, पण आपण देवदर्शनाला चाललो तर आपल्याला काहीही होणार नाही हे मनात जिद्द ठेवून मस्त आम्ही निघालोत। पोचलो जसे तसे ओंकारेश्वरच्या जवळ मस्त। बघू शकतात रस्त्याने किती गायी मिळत आहेत, काही मिळत आहेत, असं कठीण सफर असल्यासारखं आमचं सफर सुरू होता। अयांशची मस्ती सुरू राहते, काही अंतरावर आम्ही थांबत जातो। आणि सर्दी झाली आहे त्याच्यामुळे जास्त आवाज म्हणजे बदल दिसत असेल तुम्हाला। जसं कुठं थांबलो तर अयांशला पप्पाकडे जायचं असते, तर अयांश पप्पाकडे जाऊन मस्त ते स्टेरिंग असते त्याला फिरवायला खूप जास्त आवडते, कारण की ट्रॅव्हल करत असतो मी अयांशचे पप्पा अयांशला घेत नाही, म्हणून त्याला ते जास्त आवडते। अर्धा सफर पार झालं, जसं तसं आम्ही पोहोचलो ओंकारेश्वरला। मग म्हटलं चला इथे रूम करून घेऊया आपण राहायसाठी, कारण की मग रात्री येऊन झोपायला आपल्याला बरं होईल, म्हणून हे तेच जागा आहे जिथे आम्ही जेव्हा राहिलेलो होतो। आणि रूम्स वगैरे पण भरपूर महाग, थोडासा छोटासा रूम घेतलं तरी 4 ते 5 हजार तर तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला तिथे काहीही मिळणार नाही आहे।
ते मिळाल्याच्या नंतर म्हटलं चला आता सकाळी तर नाश्ता झालेला होता आपलं, आता जेवण करून घेऊया. जेवण करायला आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो. मस्त ते हॉटेल खूप छान होतं. मस्त बघा एंट्रीला मस्त फुलं वगैरे टाकलेले होते आणि आमच्या बाळाची तर मस्ती कुठेही सुरू होऊन जाते. टेबलवर बसल्या तर सगळे टिश्यू पेपर वगैरे इकडे तिकडे फेकणार, बॉटल असणार त्याचं पाणी सांडवणार आहे. दादूसाठी दूध मागवलेलं होतं. बाळांची भरपूर जास्त हाल होतात जर लहान मुलांना तुम्ही घेऊन जातात तर. गर्दी तर एवढी जास्त भयानक. देवदर्शनाला चाललो पण आपण रांगेमध्ये जेव्हा लागतो तेव्हा एवढी धक्काबुक्की होत असते की नाही भरपूर जास्त. आम्ही देवदर्शन करायला निघालो पण दोन्ही तिन्ही ठिकाणी आपण जिथं पण पोहोचलो पण लोक हे नाही समजत की आपण ज्या कामासाठी आलो तर ते काम आपण करत आहोत, तर दुसरे पण त्याच कामासाठी आले. देवदर्शनासाठी तुम्ही आलेले आहात तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास झालेला नाही पाहिजे असं वागायला पाहिजे. पण लोकांना तसं नाही. काही पण करून लोकांच्या अंगावर चढून, लोकांना धक्के मारून, लोकांना त्रास देऊन देवदर्शन करायचं त्याचं काहीही अर्थ नाही होत. तुम्ही जर दुसऱ्यांना त्रास देत असाल आणि देवदर्शनला जाता तर काय अर्थ? काहीतरी पुण्य करून जात ना, एखादा पाप करून तुम्ही देवदर्शनाला जातात काहीही अर्थ नाही. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही घरी बसा, घरून हात जोडलेत तरी पण चालेल. लहान मुलं असतात तरी पण त्यांची काही काळजी नाही, त्यांना पण धक्का लागेल तरी पण काही काळजी नाही. पण बाहेर निघालेलो तर स्वतःची काळजी घ्यायची आणि दर्शन घ्यायचं. लोकांसोबत आपल्याला काहीही मतलब नाही असं राहते लोकांचं. चला असो. इथे बघा आता आम्ही एका जागी थांबलेलो आहोत. इथे का बरं थांबलो? कारण की आमच्या बाबाची तब्येत जरा खराब झालेली होती इथे, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे थांबलेलो होतो. भरपूर जास्त उलट्या चक्कर वगैरे त्यांना खूप काही काही होत होता आणि अयंश बाळाची इथे मस्त मस्ती सुरू होती आणि सगळं काही झालं. मग त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. बघा आम्ही जसे तसे ओंकारेश्वरला पोहोचलोत आणि त्याच्यानंतर आता इथे बघू शकतात मस्त घाट आहे इथे एक नंबर. आणि आम्ही ज्या झुल्यावर म्हणजे एक आहे पूल इथे मोठा पूल, तर पुलावरून गेलोत आम्ही. आणि त्या पुलावरून गेल्याच्या नंतर इथून तुम्हाला रांगेत लागायचं असते भरपूर मोठा. इथून मंदिराच्या वर जावं लागेल आणि मग मंदिराच्या खाली उतरावं लागते.